Welcome to all students of BSc Part 2 of the minor students. This is the next lecture regarding inverse Laplace transform. Inverse Laplace transform also one unit which is important for our examination. And let us see what is in inverse Laplace transform. This is one convolution theorem. Convolution theorem is important. करायला पाहिजे आपल्याला इन्व्हॉल्यूशन थेरम कन्व्होल्यूशन थेरम स्टेटमेंट बा इफ एल इनवर्स एफ ऑफ एस इज इक्वल टू एफ ऑफ टी म्हणजे लॅप्लास ट्रान्सफॉर्मची इनवर्सचा जो पार्ट आहे तो इथं लिहिलेला आहे एल इनवर्स ऑफ एफ ऑफ एस इज इक्वल टू एफ ऑफ टी अँड एल इनवर्स ऑफ जी ऑफ एस इज इक्वल टू जी ऑफ टी इफ वी आर गिवन these two inverse Laplace transforms, then L inverse of product, here this is the product f of s g of s, can be written in this way: integral from 0 to t f of u g of t minus u du. This is the convolution theorem. This is the convolution theorem. We can write as like this also: f star g. Exchange, we can exchange g in place of f, f in place of g. म्हणजे आपण असंही लिहू शकतो f of t minus u g of u du. फरक दोन्हीमध्ये काही फरक पडत नाही. This is the convolution theorem. We can solve the examples by applying this convolution theorem also. This is the statement and this is the proof. How we can prove this? Very simple. First we consider some symbols. Let RHS is equal to h of t. This is the RHS. RHS is equal to h of t, say. Let us see what will happen. We only suppose here h of t as a RHS of the statement of convolution theorem. And L of h is equal to, say, f of s, g of s. Then by definition of Laplace transform, लॅपलास ट्रान्सफॉर्म्स डेफिनेशन माहिती आहे आपल्याला काय आहे तर डेफिनेशन अशी आहे त्याची एल ऑफ व्हॉट एफ ऑफ टी इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ई रेज टू मायनस एस टी एफ टी डी टी. दिस इज द फॉर्म्युला. सेम here L of h means L of h of t. What will happen? Integral from 0 to infinity e raised to minus s t h of t dt. फक्त इथं आपण काय केलेलं आहे लॅप्लास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन लिहिलेली आहे आणि मग h of t च्या ठिकाणी ही व्हॅल्यू घालूया आपण म्हणजे फ्रॉम 1 याचा अर्थ काय h of t which is we taken as a RHS. Then what will happen? Other integration also is there. Integral from 0 to infinity e raised to minus s t dt as well as h of t. What is h of t? Integral from 0 to t f of u g of t minus u du. Here two integrations are there. That is double integration. Integral from 0 to infinity, integral from 0 to t e raised to minus s t and same. Okay. Then first we change the order of integration. मागं आपल्याला सिलेबसला ऑर्डर ऑफ द इंटिग्रेशन कशी चेंज करायची असते हे झालेलं आहे. स्ट्रिपचा वापर करून आपण करतो. ऑर्डर म्हणजे काय ह्याचे लिमिट्स बदलायचे. याचे लिमिट त्याला द्यायचे त्याचे लिमिट याला घ्यायचे अशा प्रकारे ऑर्डर त्याची बदलायची. तर इथं टीची लिमिट यूला आणि यूची टीला अशा प्रकारे केलेले आहेत. तर इथं 0 टू इन्फिनिटी आणि यू टू इन्फिनिटी तर यू इज द व्हेरिएबल फॉर दिस. एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की कशा प्रकारे ऑर्डर चेंज करायची आणि ऑर्डर चेंज केली की मग हे सेपरेट करायचं. यू व्हेरिएबल वेगळा आणि टी व्हेरिएबल वेगळा. मग यू व्हेरिएबलचं काय काय आहे इथं एफ ऑफ यू डी यू म्हणून ते इथं घेतलं एफ ऑफ यू डी यू आणि बाकी काय आहे ई रेज टू मायनस एस टी जी ऑफ टी मायनस यू हे वेगळं हे टीचे आहेत.
असं आपण वेगळं केलं. हे आहे तसंच ठेवलं, ह्याच्यात काही बदल केला नाही. मात्र यामध्ये टी मायनस यू इज इक्वल टू वाय पुट केला. मग नंतर डी टी इज इक्वल टू डी वाय अँड सबस्टिट्यूशन केल्यामुळे लिमिट बदलतील. वायची लिमिट 0 टू इन्फिनिटी होतील. म्हणून यालाही 0 टू इन्फिनिटी, टीच्या ठिकाणी यू प्लस वाय, जी ऑफ वाय डी वाय. म्हणजे सेपरेट केला आपण. तर या ठिकाणी आपल्याला लॅपलासची डेफिनेशन बघायला मिळते. इथं काय बघायला मिळते? लॅपलासची डेफिनेशन बघायला मिळते. दिस इज दी लॅपलास, दिस इज ऑल्सो लॅपलास. म्हणून दिस इज एफ ऑफ एस अँड दिस इज जी ऑफ एस. Thus, L of H is f of s g of s. L of H is f of s g of s. This is our aim. What is this? We want to prove this. Here, to prove that L of H is equal to f of s g of s. तर हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागलं? याची कंडिशन हे वापरावं लागलं आपल्याला. h of t as a integral from 0 to t f of u g of t minus u du. So this is the convolution theorem. Let us see again. आणखी एक वेळ जरा थोडं लक्ष देऊन बघू. कन्व्होल्युशन थेरम हा एक विद्यापीठाच्या परीक्षेला येणारा प्रश्न असतो. महत्त्वाचा प्रश्न आपण म्हणायला हरकत नाही. तर इन्व्हर्समध्ये हा कन्व्होल्युशन थेरम काय सांगतो? तर जर दोन तुम्हाला फंक्शन अशी दिली असतील, एल इन्व्हर्स एफ एस आणि एल इन्व्हर्स जी एस, तर त्याचा प्रॉडक्ट जो आहे एल इन्व्हर्स एफ एस जी एस, वी कॅन राईट इन दिस वे ऑर इन दिस वे, उलटं. तर हे प्रूव्ह करण्यासाठी काय करायचं आहे? तर आर एच एस जे आहे त्याला एच टी म्हणायचं आणि आपल्याला दाखवायचं काय? तर एल ऑफ एच टी इज एफ ऑफ एस जी एस. हेच दाखवायचं. एल ऑफ एच टी आहे की नाही? एल ऑफ एच टी म्हणजे एल ऑफ एच टी, हे एल एच टी आहे आणि एफ ए जी एस म्हणजेच एल इन्व्हर्स ऑफ एफ ए जी एस इज इक्वल टू दिस मच. अर्थ त्याचा तोच होतो. याचाच अर्थ काय होतो? काय दाखवायचा? एल इन्व्हर्स ऑफ एफ एस जी एस इज इक्वल टू एच टी. तर हे दाखवण्यासाठी लॅपलास ट्रान्सफॉर्मची डेफिनेशन घेतली आणि एल ऑफ एच कॅन बी रिटन ॲज एच ऑफ टी. देअरफॉर दिस इज द लॅपलासची डेफिनेशन, लॅपलास ट्रान्सफॉर्म. तर यामध्ये एच ऑफ टीचा अर्थ काय आहे? तर फ्रॉम वन दिस, देअरफॉर वी राईट दिस टर्म. म्हणून आपण ही टर्म लिहिली. डबल इंटिग्रेशन आहे. डबल इंटिग्रेशन आणि मग सेपरेट केले व्हेरिएबल्स. ते सेपरेट करण्यासाठी पहिल्यांदा ऑर्डर ऑफ द इंटिग्रेशन चेंज करायचे. आपल्याला डबल इंटिग्रेशनमध्ये चेंज ऑर्डर कशी करायची असते? तर स्ट्रिपचा वापर करून आपण करतो. तर ही 0 टू इन्फिनिटी असा जो अशी जी लिमिट आहे 0 टू इन्फिनिटी, हे टीचं लिमिट आहे. तर टीचं लिमिट यूला आणि यूचं लिमिट टीला द्यायचं आहे. म्हणजे इथं यूचं लिमिट बघा काय झालं? टीचं लिमिट यू टू इन्फिनिटी झालं. यू टू इन्फिनिटी व्हॅल्यू पुट केल्यानंतर होतं ते. आणि मग इथं यू आणि टी दोन व्हेरिएबल वेगळे केले आणि त्याच्यामध्ये सबस्टिट्यूशन केलं तर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळालेला आहे. तर अशा प्रकारे हे कन्व्होल्युशन थेरम वहीमध्ये आपल्याला लिहायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे. याच्यावरची काही 1-2-3 एक्झाम्पल्स सुद्धा महत्त्वाचे आहेत. ते एक्झाम्पल्स आपण व्यवस्थितपणे करायचे आहेत. बघा बरं कुठलं एक्झाम्पल आहे? तर हे एक एक्झाम्पल आहे, फेमस एक्झाम्पल आहे. यावर आधारितच बरीच उदाहरणं आपल्याला सोडवता येतात. असं एक उदाहरण असलं की अशी उदाहरणं सोडवता येतात. काय म्हणले पहा? फाइंड एल इनवर्स ऑफ 1/s प्लस ए एस प्लस बी. इथं एफ ऑफ एस काय? वी टेक हिअर एफ ऑफ एस आणि जी ऑफ एस. दिसते की नाही बघा तसं? कारण 1/s प्लस ए आणि एस प्लस बी आपण कसं लिहू शकतो? तर 1/s प्लस ए इंटू 1/s प्लस बी, कारण हा प्रॉडक्ट आहे. म्हणजेच काय झालं? हा एफ ऑफ एस आणि हा जी ऑफ एस. तर एफ ऑफ एस जी ऑफ एस दिसत आहेत. म्हणून आपण कन्व्होल्युशन थेरम इथं वापरू शकतो. यासाठी एल इन्व्हर्स याचा काढला पहिल्यांदा, हे माहिती आहे. 1/s प्लस ए याचा काय असतो? ई रेज टू मायनस ए टी इन्व्हर्स. हा आपण दोन गोष्टीचा गोंधळ कधी करायचा नाही. लॅपलास ट्रान्सफॉर्म जो काढतो परत त्याचा इन्व्हर्स असा असतं. ते उदाहरणार्थ इथं लिहितो पहा.
एल ऑफ एफ टी इज इक्वल टू एफ ऑफ एस असतं. त्याच्या उलट एल इनवर्स ऑफ एफ एस हे एफ टी असतं. हा फरक लक्षात ठेवायचा. याच्यात हे लॅपलास आहे, हे इनवर्स लॅपलास आहे. म्हणून एल इनवर्स ऑफ 1/s प्लस ए म्हणलं की ई रेज टू मायनस ए टी येणार. याच्या उलट एल ऑफ ई रेज टू मायनस ए टी दॅट इज एल ऑफ ई रेज टू मायनस ए टी काय येणार 1/s प्लस ए येणार, की जे आपण पाठीमागच्या लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या एक्झाम्पल्समध्ये आपण बघत होतो. असं एल ऑफ ई रेज टू मायनस ए टी किंवा एल ऑफ ई रेज टू ए टी 1/s मायनस ए किंवा एल ऑफ 1/s. एल ऑफ 1/s म्हटलं की एल इनव्हर्स ऑफ 1/s 1 असं या दोघीमध्ये असतं. त्या पद्धतीने याचा एल इनव्हर्स काय केला ई रेज टू मायनस ए टी, याचा ई रेज टू मायनस बी टी. आता कन्व्होल्युशन थेरम लिहून घेतलेला इथं. दिस इज द कन्व्होल्युशन थेरम. दिस इज द स्टेटमेंट ऑफ कन्व्होल्युशन थेरम. एल इनवर्स ऑफ एफ एस जी एस इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 to t एफ ऑफ यू जी ऑफ टी मायनस यू डी यू. दिस इज द कन्व्होल्युशन थेरम. इथं या व्हॅल्यू घातल्या. एफ ऑफ यू म्हणजेच काय, याच्यावरून एफ ऑफ टी काय ई रेज टू मायनस ए टी, मग एफ ऑफ यू ई रेज टू मायनस ए यू. तसं इथं एफ ऑफ जी ऑफ टी मायनस यू, टीच्या ठिकाणी टी मायनस यू, टीच्या ठिकाणी टी मायनस यू लिहिले की नाही बघा, टीच्या ठिकाणी टी मायनस यू म्हणून ई रेज टू मायनस बी टी मायनस यू. आता इथं फक्त काय करायचं आपल्याला, थोडी अरेंजमेंट करायची. व्हेरिएबल जे आहे ते आत ठेवायचे, कॉन्स्टंट आहे ते बाहेर ठेवायचे. मग इथं ई रेज टू मायनस बी टी बाहेर घेतला, मग आत जे राहिलं त्याचा यू बाहेर कॉमन घेतला आणि बी मायनस ए आणि याचं इंटिग्रेशन. पुढचं सोपं आहे, याचं इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन केलं की ई रेज टू 0 कसं असतं 1 असतो, त्यामुळे 1 आणि बाकीचं आपण बी मायनस ए डिनॉमिनेटरला तसाच राहील. आणि वरची जी कॅल्क्युलेशन आहेत बेस सेम असेल तर वरच्या टर्म्समध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन होत असते, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीने हे लिहिलेलं आहे. दिस इज द वन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म which is based on convolution theorem, which is based on convolution theorem. Second example, evaluated by convolution theorem. Convolution theorem चाच वापर करून असं उदाहरण. आता इथं p + 1 p - 2 याचा अर्थच s + 1 s - 2 असंही असतं. पॅरामीटर फक्त बदलतात. इथं s + 1 होऊ शकते. एखाद्या उदाहरणावरूनच तुम्हाला बरीच उदाहरणं कन्व्हर्शनसाठी तुम्हाला करता येतील. तर इथं सुद्धा त्या पद्धतीनं इथे एफ ऑफ पी जी ऑफ पी आणि मग इनव्हर्स असेल तर p + 1 म्हणजे ई रेज टू मायनस टी आणि p - 2 असल्यामुळे ई रेज टू 2t घेतलेला आहे. परत एकदा इथं कन्व्होल्युशन थेरम लिहिला आहे. या थेरममध्ये व्हॅल्यू घातली एफ ऑफ यू म्हणजे ई रेज टू मायनस यू, इथं टीच्या ठिकाणी टी मायनस यू आणि मग याचं कॅल्क्युलेशन केलं 2t कॉमन आणि मग आतमध्ये इंटिग्रेशन आणि सिम्प्लिफिकेशन. एकदम फक्त आपल्याला हे कन्व्होल्युशन थेरम माहिती पाहिजे. आता हे उदाहरण आपण पाहतोय, या उदाहरणावरूनच तुम्हाला आणखीन उदाहरणं करता येतात. कशी करता येतील, समजा वाटलं आपल्याला की असं एक्झाम्पल करावं, कसं होमवर्क इथं मी लिहून ठेवतो शब्द काय एल इनव्हर्स काय काढायचं आहे 1/p + 3 p + 4 किंवा p - 4. आता तुम्ही असली उदाहरणं करू शकाल. सेम आहे, फक्त वर 1च पाहिजे. मग तुम्हाला तो 1/p + 3 आणि 1/p - 4 वेगळे करता येतं आणि कन्व्होल्युशन थेरम वापरता येतं. ते वापरण्यासाठी तशी पोझिशन पाहिजे, त्या पद्धतीचं हे उदाहरण आहे. तसंच आणखी उदाहरण बघा बरं, बाय इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. आता इथं थोडं पार्शल फ्रॅक्शनचा वापर केलेला आहे. तुम्ही जे 12वीला मेथड ऑफ पार्शल फ्रॅक्शन असायची, म्हणजे व्हेरिएबल ते जे आहेत तेव्हा जो टर्म आहे ते टर्म सेपरेट करायच्या. तर इथं 3p + 7/p² - 2p + 3
याचा इन्व्हर्स काढायचा आहे तर पहिल्यांदा पार्शियल फ्रॅक्शन मेथडनं हे वेगळं करून ठेवलं आहे 3p+7 अपॉन हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. तर हा पॉलिनॉमियल पहिल्यांदा सेपरेट केला p-3 करता येतं आणि याचं रूपांतर सेपरेट करण्यासाठी आपण असं लिहित असतो a अपॉन आणि b अपॉन आणि मग a आणि bच्या व्हॅल्यू काढतो. आपल्याला माहिती आहे सगळं हे एची आणि बीची व्हॅल्यू काढली ह्यात घालायची आणि इनवर्स काय असेल ती प्रोसिजर करायची. तर हा मेथड ऑफ पार्शियल फ्रॅक्शनचा वापर करून अशी एक्झाम्पल्स करायची. तर इथं एची व्हॅल्यू कशी काढली बघा p=3 साठी एची p=3 साठी काय व्हॅल्यू आली कारण p=3 साठी p+1 असेल म्हणून तो घेतला आहे याची व्हॅल्यू आली 4. तशी बीची व्हॅल्यू p=-1 साठी असेल म्हणून त्याची व्हॅल्यू आली -1 करून कॅल्क्युलेशन करून आलेली आहे. आणि ह्या दोन व्हॅल्यू ज्या आहेत ए आणि बीच्या ह्या व्हॅल्यू इथं घातल्या एची व्हॅल्यू 4 बीची व्हॅल्यू -1 आणि मग आपलं जे डेफिनेशन प्रमाणे त्याचे इन्व्हर्स लॅप्लास लिहिलेले आहेत. इन्व्हर्स लॅप्लास ऑफ 1/p-3 e⁻³ इन्व्हर्स लॅप्लास ऑफ 1/p+1 e⁻⁻t. पण हे फक्त आपल्या डोक्यात येते का पहा हे काय केले परत एकदा मी सांगतो की ए अपॉन जे p-3 आहे बरोबर. तर जर p=3 घातलं तर एची व्हॅल्यू काय येईल हे पाहायचं आहे. कशासाठी 3p+7 अपॉन p+1 p-3 साठी तर नसणारच कारण ते 0 येत असते. त्यामुळे हा जो भाग आहे हा इथं घेतलेला आहे लक्षात आलं. तसंच याच्या उलट हा जो भाग आहे हा इथं घेतलेला आहे आणि मग ए आणि बीच्या व्हॅल्यूज पुट करून आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं. तर अशा प्रकारे हे जे काही एक्झाम्पल्स आहेत ही एक्झाम्पल्स आपल्याला करायचे आहेत वहीमध्ये लिहायचे आहेत आणि इथंपर्यंतचा जो सिलेबस आहे तो व्यवस्थितपणे तुम्ही करायचा आहे लक्षात घ्या. कारण एवढाच भाग आपण करायचा या लॅप्लास ट्रान्सफॉर्ममध्ये आणि एवढं केलं तरीसुद्धा व्यवस्थितपणे आपल्याला परीक्षा व्यवस्थित देता येते. ठीक आहे. ओके. गुड डे.